आता दुसरा नियम आहे करणीचा, तो म्हणते mth रूट ऑफ एक्स वाय. एक्स वाय म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ होतो की भाई असं आहे की mth रूट ऑफ एक्स गुणिला वाय. एक्स वाय म्हणजे एक्स गुणिला वाय, ठीक आहे. दोघांच्या दरम्यान चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं म्हणतात. मग आता याला कसं करता येईल? याला सोपं करता येते. कशा पद्धतीने याची रचना, याचा दुसरा भाग जो आहे तो असा असतो किंवा जसं एक्स गुणिला वाय एकाच करणीमध्ये, एका समान करणीमध्ये यम करणीमध्ये एक्स आणि वायचा गुणाकार आहे. मग आपण काय करतो? गुणाकार आहे म्हणून ना. बघा, हे नियम बेरीज आणि वजाबाकी लागू होत नाही, गुणाकार भागाकारासाठी हे होतात. तर आपण इथं असं करू शकतो की बा यम करणीमध्ये एक्स गुणिला यम करणीमध्ये वाय, ठीक आहे. याला वेगवेगळे लिहू शकतो आपण. हे कधी आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची जशी आवश्यकता आहे त्या प्रश्नाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला लिहायचा आहे. कधी प्रश्न असा असेल है ना, आणि तो असा असताना सोडवला जात नसेल तर त्याला पलटून इकडे लिहिता आलं पाहिजे आपल्याला, कारण ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत. म्हणजे अशा स्वरूपात दिलेला प्रश्न आहे आणि तो आपल्याला सोडवता येत नाही आहे, कारण ते वेगवेगळे आहेत आणि ते करणीच्या बाहेर निघत नाही आहे. मग काय करायचं वा? तर मग सरळ सरळ त्यांना या स्वरूपात बदलायचं आणि मग उत्तर काढायचं. कधी या ठिकाणी असताना आपल्याला उत्तर काढता येत नसेल तर त्याला आपल्याला वेगवेगळं करून कॅल्क्युलेट करावं लागेल. दोन्ही प्रकार जे आहेत त्या दोन्ही प्रकारची उदाहरणं जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एकदम छोटे छोटे उदाहरणं घेऊ, समजेल आपल्याला, ठीक आहे. तर पहिल्या प्रकारात इकडून इकडे जात असताना काय होईल आपण बघू. इकडून इकडे जात असताना, ठीक आहे. तर इथं बघ, पहिल्या प्रकारात मग आपल्याकडे ही रचना दिली आहे किंवा आपल्याला म्हटलं घनमुळात 2 गुणिला घनमुळात 4. पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. आता तुम्हाला माहित आहे 2चंही घनमूळ निघत नाही, 4चंही घनमूळ निघत नाही. आता फसला कार्यक्रम. दोन्ही करणीची किंमत समान आहे. याही करणीची किंमत 3 आहे, घनमुळात आहे. याही करणीची किंमत 3 आहे, घनमुळात घनमुळात. आता घनमुळात 2 गुणिले घनमुळात 4 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे याला तर असं नाही सॉल्व्ह करतात, कारण 2चंही घनमूळ निघत नाही, 4चंही घनमूळ निघत नाही. 2 कोणाचा घन नाही, 4 कोणाचा घन नाही. मग आपल्याला हे समजून घेता येतं की दोन्ही करणी समान आहे, तर आपण करणी घेऊ कॉमन सर, घनमुळात 2 गुणिले 4 करूनच. मग काय झालं बा? तर मग ते झालं सर आता घनमुळात 8 झाले सर. घनमुळात 8 म्हणजे किती? 2. 8 कोणाचा घन आहे? 2चा. 8चं घनमूळ काढलं की 2 आलं सर. पहा, हे एकत्र केलं की सोडवता आलं. तर परिस्थिती जर अशी असेल हे सेपरेट सेपरेट आहेत आणि आपल्याला सेपरेट सेपरेट काही सॉल्व्ह करता येत नाही, मग यांना एकत्र करू शकतो आपण या नियमावर, कारण हा नियम गुणाकारासाठी असाच लागू होतो की नाही.